अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात वैद्यकीय शिक्षणाची मान्यप्राप्तता पदवी नसतानाही एका व्यक्तीकडून उपचार केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 3 महिन्यांचा हर्बल मेडिसिनच्या प्रमाणपत्राच्या आधारे इंजेक्शन, सलाईन, रुग्णांना भरती करणं आणि शस्त्रक्रिया केल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। मोर्शी शहरात देवाशीष गुरुचंद बिस्वास यांच्यावर बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार त्यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हर्बल मेडिसिनचा 3 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे। याच प्रमाणपत्राच्या आधारे इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, रुग्णांना भरती करणे तसंच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। संबंधित प्रमाणपत्राला आधुनिक वैद्यकीय व्यवसाय करण्याची कायदेशीर मान्यता नसल्याचा दावा देखील करण्यात आला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार एका व्हिडिओमध्ये 10 रुपयांच्या स्टेरॉइड इंजेक्शनसाठी 1500 रुपये आकारल्याचा आरोप करण्यात आलाय। उपचारानंतर रुग्णांना तात्पुरता आराम मिळत असला तरीही आजार पुन्हा उद्भवत असल्याचाही दावा करण्यात आला। याशिवाय संबंधित दवाखान्यात संशयास्पद औषधं, वैद्यकीय साहित्य आणि दिशाभूल करणारे फलक असल्याचा आरोपही करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केली आहे।